आज आपल्याला जे चॅप्टर घ्यायचंय त्याचं नाव आहे भागीदारी। आता भागीदारी कशाला म्हणायचंय? भागीदारी समजून घेत असताना याच्यामध्ये एक भाग आणि दारी कशाला म्हणायचंय? आता याच्यामध्ये भाग म्हणजे काय सांगा? वाटा किंवा वाटे। आणि भाग म्हणजे काय सांगा? हिस्सा। भाग म्हणजे काय सांगा? आने। याला काय म्हणायचं? भाग असं म्हणायचं। आणि दारी कशाला म्हणायचंय? दारी म्हणजे काय? सहभागी होणे। दारी म्हणजे काय सांगा? सहभागी होणे। म्हणजे एखादा व्यवसाय चालवण्यासाठी एका व्यक्तीची ताकद नसते, म्हणजे त्याच्याजवळ तितके पैसे किंवा तितके रुपये किंवा भांडवल नसते। आता भांडवल म्हणजे काय? पैसा। तर एका व्यक्तीमध्ये एखादा व्यवसाय चालवण्यासाठी पुरेसं भांडवल नसतं, म्हणून तो व्यवसाय चालू करण्यासाठी दोन पेक्षा व्यक्ती त्यामध्ये सहभागी होत असतात, बरोबर? म्हणजे ते काय करतात की त्या ठिकाणी वाट्याच्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभागी होत असतात। त्यालाच काय म्हणायचंय? भागीदारी असं म्हणायचंय। समजलं का? एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी दोन पेक्षा व्यक्ती काय करतात? कोणी 1,00,000 रुपये, कोणी 75, कोणी 50,000 रुपये असे देऊन त्या ठिकाणी काय होतात? सहभागी होतात, बरोबर? तर त्यालाच काय म्हणायचं? भागीदारी असं म्हणायचं। हे तुम्हाला समजलं का? आता भागीदारीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या? एक नंबर आला त्याच्यामध्ये पैसा। आणि पैसा म्हणजेच काय? त्या ठिकाणी आलं भांडवल। काय आलं सांगा? भांडवल। आता 2 नंबर त्याच्यामध्ये येतो कालावधी। काय तो? आणि कालावधी एक तर वर्षाच्या स्वरूपात असतो किंवा महिन्याच्या स्वरूपात असतो किंवा दिवसाच्या स्वरूपात असतो। हे आपल्याला ध्यानात घ्यायचं। इंग्रजी मराठी सोबतच चालते। आता 3 नंबर त्याच्यामध्ये काय असतो सांगा? नफा। काय असतो? नफा। मग हा काही महिन्याच्या बाबतीत असतो किंवा वर्षाच्या बाबतीत असतो। तर ह्या 3 गोष्टी प्रामुख्याने याच्यामध्ये। आता याच्यामध्ये कालावधी म्हणले त्याला काय म्हणतो आपण सांगा? मुदत असं म्हणतो। काय म्हणतो? मुदत। पुन्हा मासाने या ठिकाणी कालावधी मुदत तुम्ही सांगितलं नाही। ह्या गोष्टी समजल्या? या 3 गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला आढळून येईल। आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की एक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलीच नाही, कोणतं? पात्र। आता पात्र म्हणजे काय? त्यामध्ये ए किंवा बी असेल किंवा श्याम किंवा लखन असेल, असे काही जे समजा पात्र असतात त्याच्यामध्ये असतात। लक्षात? तर चला आपल्याला एक एक गणित आपल्याला समजून घ्यायचंय। आणि याच्यामध्ये भागीदारी याच्यामध्ये काय गोष्टी येतात सांगा? गुणोत्तर येतात आणि प्रमाण सुद्धा येतंय। काय येतं? गुणोत्तर किंवा प्रमाण हे शब्द त्याच्यामध्ये येतात। तर त्यासाठी आपल्याला एक एक गोष्ट समजून घेत असताना एक एक प्रश्नावलीच्या स्वरूपात तुम्हाला ऑटोमॅटिक समजून येईल। तर यामध्ये प्रथम आपल्याला नमुन्याचे गणित बघायचे आणि नमुन्याचे गणित बघितल्यानंतर आपल्याला सरावाचे गणित बघायचे। सर्वचे सर्व गणित शिकायचे आहे। चला, एका व्यवहारात झालेल्या 7,200 रुपये नफा ए, बी आणि सी तिघांना अनुक्रमे 2/3, 3/4 या प्रमाणात वाटल्यास बी चा वाटा किती? आता याच्यामध्ये पात्र कोणकोणते सांगा? ए, बी आणि सी। कोणकोणते? मग आता त्यांचं प्रमाण कसं आहे सांगा? 2/3, 3/4। आता हे आयते वाटे काढून दिलेले, हे गुणोत्तर म्हणजेच काय? आलेला भागकर। आणि त्यालाच काय म्हणायचं? आलेल्या भागकराला काय म्हणायचं? वाटे असं म्हणायचं। वाटे, हिस्से आणि म्हणायचे। आता त्यांनी कोणत्या प्रमाणात सांगा? एकूण नफा किती आहे सांगा? मग आता 7,200। आता या वाट्याची बेरीज करायची आणि एकूण नफ्याच्या छदस्थानात आढळायची। त्याच्यामध्ये काय? एक वाटा निघल, बरोबर? आणि त्यानंतर काय करायचं? बी ला गुणिला करायचं एक वाटा। 2 आणि 3 5, 5 आणि 4 किती? 9। आता हे 9 एक्स झालंय। आता गुणिला 9 येतं काय होईल सांगा? भागेला 9। 9 आणि 72 कोणत्या पाड्यामध्ये? 9च्या। लक्ष दे बा, 9च्या। 9 1 9 9 8 72। उचला 2 शून्य जसे तसे लिहायचे। तर मग आता एक वाटा किती आला सांगा? 800। आता एक वाटा म्हणजे काय? एक्स आणि एक्स म्हणजे काय? एक वाटा। लक्षात? मग आता इथं आता एक वाटा एक्स आहे, तर एक वाटा किती आहे सांगा? 800। तर आपल्याला कोणाचा वाटा काढायचा सांगा? बी। बी हे टार्गेट आहे। तर मग आता बी गुणिला किती करायचं सांगा? 800। तर उचलायचे 2 शून्य जसे तसे लिहा आणि 3 8 किती? 24। 2400। बी चा वाटा किती आहे सांगा? 2400। म्हणजे पर्याय क्रमांक 3। समजला?
आणि तुम्हाला याचा वाटा जर विचारला तर किती सांगायचा 2 गुणिले 800, सीचा वाटा विचारला 4 गुणिले 800, त्याचा गुणाकार करायचा आहे आणि ते त्यांचे वाटे असतील. चला पुढे लक्ष द्या. अनिल व सुनील या दोघांनी एक व्यवसाय सुरू केला. अनिल व सुनील या दोघांनी एक व्यवसाय सुरू केला. जर त्याच्या भांडवलाचे गुणोत्तर अनुक्रमे 3:2 व मुदतीचे गुणोत्तर 4:5 असल्यास त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती? तर टार्गेट काय दिलं सांगा? नफ्याचे गुणोत्तर. मग आता पात्र कोण कोण आहे सांगा? अनिल आणि सुनील. आता यांच्या काय केलं सांगितलं? भांडवलाचे गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर किती आहे? 3:2. मुदतीचे गुणोत्तर किती आहे सांगा? 4:5. आणि आपल्याला काय करायचंय? तर नफ्याचे गुणोत्तर काढायचे. कोणाचं गुणोत्तर काढायचंय? मग आता नफ्याचं गुणोत्तर काढायचं असन तर आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. काय म्हणायचं? कोणाचं? नफ्याचे गुणोत्तर काढण्यासाठी आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. सांगा नफ्याचं गुणोत्तर काढण्यासाठी. मग आता आडव्याची किंवा तिरप्याची बे एक बे, बे दोन्ही 4. मग आता उभ्याचा गुणाकार म्हणजे 3 दोन्ही 6 आणि 5 एक 5. आता अचे वाटे किती आहे? 6. आणि कोणाच्या? अनिलचे वाटे किती आहे? 6. आणि सुनीलचे वाटे किती आहे? तर मग आता तर या ठिकाणी त्यांचं फक्त काय विचारलं आपल्याला? नफ्याचं गुणोत्तर विचारलंय. मग नफ्याचं गुणोत्तर किती आलं सांगा? 6:5. समजलं? आणि जर समजा तुम्हाला याच्या उलट भांडवलाचे किंवा मुदतीचे गुणोत्तर काढायचे असेल तर उभ्याची काटछाट तिरप्याचा गुणाकार. काय? भांडवलाचे किंवा मुदतीचे गुणोत्तर काढायचे असेल तर काय? उभ्याची काटछाट तिरप्याचा गुणाकार. इतकं लक्षात ठेवायचंय. चला पुढे लक्ष द्या. ए आणि बी यांनी एक व्यवसाय सुरू केला. एने काही रक्कम 6 महिन्यासाठी त्यात गुंतवली तर बीने 3,000 रुपये 8 महिन्यासाठी त्यात गुंतवले. जर एकूण झालेल्या 5100 रुपये नफ्यापैकी बीला 24 रुपये मिळाले तर याने त्या व्यवसायात किती भांडवल गुंतवले? तर आपल्याला काय काढायचं? टार्गेट दिलंय भांडवल. मग आता याच्यामध्ये काय करायचं? एकाच रीतीने मी तुम्हाला सगळेचे सगळे गणित शिकवणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. एकदम स्टेप सोपी आहे. तर मग आता सांगा, काही रक्कम म्हणजे काही भांडवल येणं किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी गुंतवलं. त्यानंतर बीनं किती? 3,000 रुपये किती महिन्यासाठी? 8 महिन्यासाठी गुंतवले. आता त्यांना एकूण नफा किती झाला सांगा? 5100 रुपये एकूण नफा झाला. या नफ्यापैकी बीला किती मिळाले सांगा? 2400 रुपये मिळाले. बीला किती? 24 आहे. तर मग आता याने किती भांडवल गुंतवले? याचं या ठिकाणी या डाव्या साईडनं याला भांडवल म्हणायचं, याला मुदत म्हणायचं आणि याला काय म्हणायचं? नफा म्हणायचं. 3 नंबरच्या याच्यामध्ये. इतकं समजलं? तर मग आता याचं भांडवल काढण्यासाठी जोपर्यंत याचा नफा माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. तर मग याचा नफा कोणाला मागायचं सांगा? 5100 पैकी. तर ते काय म्हणत? बीचं भांडवल घेऊन या. उचलायचं बीचं भांडवल या ठिकाणी 2400 मांडायचं. कोणाचं? बीचं. तर तुम्हाला या ठिकाणी काय होईल? हे नफा हेच कोणाचा? बीचा नफा इथं मांडला, वजा करायचा. 2 शून्यामधून 2 शून्य गेले. आता सांगा 11 मधून 4 गेले 7. हातचा उपाय 2 आणि 3 लक्षात ठेवायचा आहे. आणि 5 मधून 3 गेले किती राहिले सांगा? 2. तर मग आता याचा नफा किती आहे सांगा? 2700. इतकं समजलं? आता त्याच्यानंतर याचं भांडवल काढण्यासाठी जास्त संख्यावर कमी संख्या खाली. वर म्हणजे कुठं? अंशस्थानी. आणि खाली म्हणजेच काय? छेदस्थानी. इतकं तुमच्या लक्षात आलं? तर मग आता याचा करायचा तिरपा गुणाकार. जास्त संख्यावर कमी संख्या खाली तिरपा गुणाकार. काय म्हणायचं बाळ? मग आता या ठिकाणी अशा पद्धतीने हे झाला तिरपा गुणाकार. तर बोला सगळेजण. 2700 गुणिला 8 गुणिला 3000 अपॉन 2400 गुणिला खालून वर 6. खाली वर जायचं तिरप्या गुणाकारामध्ये. आखडून बसू नका. मानसिक अडचण नको, शरीर आखडलेलं नको. तुमचा मनाचा विचार आखडला तर त्या ठिकाणी शरीर आखडता आहे का नाही? तर थोडं मोकळं नाही का? ओपन ठेवा. आता जर समजा उदाहरणार्थ ही बॉटल आहे का नाही? आता वरून पाणी सोडलं तर बरोबर त्या ठिकाणी बॉटलमध्ये जाईल. पण याला जर समजा तुम्ही असं झाकण लावलं तर काय होईल? वरून पाणी सोडलं काय होईल सांगा? तर जाईल का त्याच्यामध्ये? नाही ना. तर त्याच्यासाठी तुमचं मन म्हणजे माइंड ओपन ठेवा.
आखडून नका, थोडं फ्रेश मेंदूच्या नसा मोकळा सोडा, काहीच नाही, टेन्शन घेऊ नका. एकदा क्लासमध्ये आल्यानंतर सगळं टेन्शन माझ्यावर टाकून द्या वाटल्यास, मी ठरविंग घ्यायचं का नाही. तर मग आता या ठिकाणी काय केलं आपण, जास्त संख्यावर कमी संख्या खाली तिरपा गुणाकार. आता या ठिकाणी काय करायचं, काटा, 2 शून्याला 2 शून्यानं काटायचं. काटलं. 3 आणि 24 कोणत्या पाड्यामध्ये, कोणते घ्या, 24 आणि 30 कोणत्या पाड्यामध्ये, हा चला काय, 8 1 8 8 3 24 असे घ्या. 8 आणि 24 कोणत्या पाड्यामध्ये, 8च्या 8 3 24. 3 आणि 30 कोणत्या पाड्यामध्ये, 3 1 3 चालतंय, 3 9 27. उचला 2 शून्य जसे तसे लिहा. 6 आणि 30 कोणत्या पाड्यामध्ये, 6च्या 6 1 6 6 5. आता या काठच्या संपलेली कोणाचा गुणाकार, 900 आणि 5चा. उचला 2 शून्य जसे तसे लिहा आणि 5 न मग किती, 45. तर मग आता या भांडवल कोणाचं आहे, 45 याचं भांडवल आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. गणित समजलं का. आता त्यानंतर पुढचं गणित पहा. अ आणि ब दोघांनी एक धंदा सुरू केला. धंदा म्हणजे व्यवसाय. त्यात अ ने 5,000 रुपये 8 महिन्यासाठी व ब ने 8,000 रुपये ठराविक महिन्यासाठी गुंतवले. जर त्या व्यवसायात झालेल्या रुपये 2530 नफ्यापैकी आला रुपये 1150 नफा मिळाला, तर ब ने किती महिन्यासाठी भांडवल गुंतवले. आता बचे महिने काढायचे, तर ही एकच असणार. मांडताना फक्त मांडायचंय. सांगा पात्र कोणकोणते सांगा, अ आणि ब. आता अने किती, 5,000 रुपये किती महिन्यासाठी, 8 महिन्यासाठी. ब ने किती, 8,000 रुपये ठराविक महिन्यासाठी, म्हणजे महिने माहित नाही, महिने काढायचे, टार्गेटच महिने दिलंय ना. आता त्याच्यानंतर किती नफा सांगा, व्यवसाय झालेल्या 2530 किती, एकूण नफ्यापैकी अला किती मिळाले सांगा, 1150 अच्या खाली मांडायचंय. हे पहिलं भांडवल, मुदत आणि काय महिने किंवा कालावधी, इतकं समजायचंय. आता या ठिकाणी कोणाचे काढायचे महिने, बचे महिने काढायचे. जोपर्यंत बचा नफा माहिती होत नाही तोपर्यंत बचे महिने सांगू शकत नाही. आता बचा नफा काढण्यासाठी कोणाचा अचा नफा उचलायचा, 2530च्या खाली मांडायचा. मग आता वजाबाकी करायची. 0 मधून 0 गेले 0, 13 मधून 5 गेले 8, हा चौपद्या, 1 आणि 1 2, 5 मधून 2 गेले 3 आणि 2 मधून गेला 1. आता हे कोणाचा आहे सांगा, 1380 नफा बच आहे. आता या ठिकाणी गणित तयार झालंय, म्हणजे एक प्रकारचं समीकरण बनलंय, बरोबर. तर मग आता यामध्ये काय करायचं आहे, बचे महिने काढण्यासाठी जास्त संख्यावर कमी संख्या खाली तिरपा गुणाकार. काय म्हणायचं, मग अशा पद्धतीने घ्यायचं, खाली वर चालायचंय, समजलं. मग बोला, जास्त संख्यावर 1380 गुणिला 8 गुणिला 5000 आपण 1150 गुणिला किती, 8000. 3 शून्याला 3 शून्यानं काटायचंय. काटलं. एका शून्याला एका शून्यानं काटायचंय. 8 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये, 8च्या 8 1 8 8 1 8 8चा मामला कटला. मग आता 5 आणि 115 कोणत्या पाड्यात आहे, 5च्या 5 1 5 5 23 115. आता 23 सक 138 होतात, कपायचं 6 3 18 6 2 12 आणि किती 13 होतात. म्हणजे 23चा पाडा तुमचा पाठ आहे. म्हणजे 23 1 23 23 8 किती 138. आता काठच्या संपलेली हा 6 3 काटा, 23 सक किती 108, म्हणजे 6 1 6 किती महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी. महिने भांडवल नफा कसा काढायचा समजून राहिलं थोडं थोडं. आता त्याच्यानंतर पुढचं गणित बघा. अने 40,000 रुपये 5 महिन्यासाठी व बने 30,000 रुपये 4 महिन्यासाठी गुंतवून भागीदारी एक धंदा सुरू केला. या धंद्यात झालेले एकूण 16,000 रुपये नफ्यापैकी अचा नफ्याचा वाटा किती. तर मग आता याच्यामध्ये पात्र सांगा कोणकोणते, अ आणि ब. अने किती 40,000, 40 वर 3 शून्य किती महिन्यासाठी, 5 महिन्यासाठी. बने 30,000 रुपये किती महिन्यासाठी, 4 महिन्यासाठी.
मग आता याच्यामध्ये एकूण नफा किती झाला सांगा? किती? 16,000 नफा झाला एकूण नफा. तर मग आता याच्यामध्ये अचा वाटा किती? जोपर्यंत आपल्याला अचा वाटा माहिती होत नाही, म्हणजे हिस्सा माहिती होत नाही, तोपर्यंत आपण उत्तर सांगू शकतो का? म्हणजे या दोघांचे वाटे काढायचे, अ आणि ब चे वाटे काढायचे, त्या वाट्याची बेरीज करायची, याच्या खाली आदळायची, एक वाटा येईल, मग अच्या वाट्याला गुणायचं. इथं वाटे माहिती नाही, अरे पत्ताच नाही ना, फक्त कशाचा पत्ता आहे? भांडवल आणि मुदतीचा पत्ता आहे. मग आता वाटे काढायचे असन तर नीट बसून घ्या. वाटे काढायचे असन तर आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट, उभ्याचा गुणाकार. वाटे काढण्यासाठी तुम्ही थोडं टेन्शन फ्री व्हा, ताणतणावामध्ये राहू नका. अडचणी असतात, ताणतणाव फक्त मोकळे राहा, त्याच्यापासून माइंड ओपन ठेवा. तुमच्या सगळ्या समस्या सुटून जाणार आहे. कोणा दिलेली वस्तू स्वीकारायची नाही. आपण मग ती चांगली असो का वाईट असो, आपण स्वीकारली नाही ज्याची त्याला ऑटोमॅटिक मिळून जाते. आणि आपल्या सुखावर, आपल्या चैनीवर, आपण आपल्या झालेल्या प्रसन्नावर पाणी फिरू द्यायचं नाही. बरोबर? कधीच आपण काय करतो, जर समजा तुम्ही तुमचं सुख हिरावून घेत असाल कोणी, तर तुम्ही स्वतः त्याला दोषी आहे, बाकीचे कोणी दोषी नाही. म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवू नका, इकडे लक्ष द्या. आता वाटे काढण्यासाठी आडव्याची तिरप्याची काटछाट, उभ्याचा गुणाकार. वाटे काढण्यासाठी मग आता आडव्याची काटछाट म्हणजे काय? 4 शून्याला 4 शून्यानं काटायचं, 4 1 4 4 1 4, आडव्याची तिरप्याची काटछाट केली. आता उभ्याचा गुणाकार सांगा. या ठिकाणी 5 1 5 आणि 3 1 3, 5 वाटे अचे म्हणजे 5 एक्स, बचे 3 वाटे म्हणजे काय? 3 एक्स. 5 आणि 3 किती झाले सांगा? 8 एक्स झाले. आता इथं मांडतो डायरेक्ट, किती? 8 एक्स. म्हणजे 8 एक्स बरोबर 8 वाटे म्हणजे किती? 16,000. आणि 16,000 म्हणजे किती? एकूण म्हणतात त्याला. तर मग आता गुणीला 8 येतं, काय होईल सांगा? 8 1 8, 8 2 16. तर आता एक वाटा किती आला सांगा? मग 3 शून्य जसे तसे ठेवले. तर मग आता अचा वाटा विचारलाय, नफ्याचा वाटा. तर अचे वाटे किती आहे? 5. म्हणजे 5 एक्स म्हणजे काय? 5 गुणिले 2000. उचलायचे 3 शून्य जसे तसे लिहा आणि 5 2 10. 10,000 कोणाचा वाटा आहे सांगा? अचा नफ्याचा वाटा आहे. गणित समजलं का? आता त्याच्यानंतर पुढचं गणित पहा. गुरुनाथने 12,000 रुपये गुंतवून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर दीनानाथने काही रक्कम गुंतवून त्यात भागीदारी स्वीकारली. जर वर्षाअखेर झालेले एकूण रुपये 2200 नफ्यापैकी दीनानाथला रुपये 1000 नफा मिळाला, तर दीनानाथने किती भांडवल गुंतवले होते? तर मग आता याच्यामध्ये पात्र कोण कोण आहे सांगा? तू आणि मी. पात्र कोण आहे? तर आता या ठिकाणी गुरुनाथ आणि कोण आहे? दीनानाथ. असे 2 पात्र आहे. गुरुनाथने किती? 12,000. म्हणजे याने नाही म्हणजे याचा अर्थ आहे त्याच्या महिने दिले नाही, म्हणजे 12 महिन्यासाठी, कारण वर्ष अखेर म्हटलंय. आता दीनानाथने किती? काही रक्कम, काहीच माहित नाही. इथं आहे का माहिती? नाही. तर 4 महिन्यानंतर सहभागी झाला, म्हणजे 12 मधून 4 गेले. हा किती महिन्यासाठी होता? फक्त 4 महिन्यानंतर आलं ना. ते एका वर्षाचे महिने किती आहे? किती आहे? मग आता 12 मधून 4 गेले, किती राहिले? 8. फक्त 8 महिन्याचा त्याला नफा मिळेल. आता त्याच्यानंतर जर वर्षाअखेर झालेल्या एकूण 2200 रुपये नफ्यापैकी दीनानाथला, कोणाला? 1000 रुपये मिळाले, तर दीनानाथचे भांडवल किती? आता जोपर्यंत गुरुनाथचं या ठिकाणी एकूण नफा माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकतो का? नाही. तर मग आता या ठिकाणी गुरुनाथचा नफा माहिती करून घेण्यासाठी दीनानाथचा नफा उचलायचा, 1022च्या एकूण नफ्याखाली आदळायचा आणि वजाबाकी करायची. तर आता 200 मधून 3 शून्य गेले, किती राहिले सांगा? 200. 2 मधून 1 गेला 1. मग आता हा 1200 रुपये नफा कोणाचा आहे सांगा? समजलं नाही? कम्प्लीट. तर आता या ठिकाणी दीनानाथचं भांडवल काढायचं म्हणजे रुपये काढायचे. आता दीनानाथचं भांडवल काढण्यासाठी काय म्हणायचं? जास्त संख्यावर कमी संख्या खाली तिरपा गुणाकार. काय म्हणायचं सांगा? मग असं खालीहून चालायचं. झालंय जास्त संख्यावर आणि कमी संख्या खाली तिरपा गुणाकार. आता बोला सगळेजण. 1000 गुणीला 12 गुणीला 12,000 आपण किती?
1200 गुणिला 8. सगळेजण बोला. कोणी तर मैताला आलं अजून काही या ठिकाणी कोणी काही गचकलं खरं. आवाज हा तुमचा खणखणीत निघला पाहिजे, बरोबर हो ना. थोडस प्रसन्न होऊन बोला ना. सगळ्यांचा आवाज एक खट्टी निघला पाहिजे. हा सांगा. जास्त संख्यावर कमी संख्या खाली कृपा गुणाकार. तुम्ही संख्यामध्ये बोलायचं. बोला. आता चला लक्ष द्या. थोडा भाग. 2 शून्याला 2 शून्यानं काटायचं. 12 1 12 12 1 12 खटले. 8 आणि 1000 1000 कोणत्या पाड्यामध्ये सांगा. नाही ते इकडे घ्या वाटल्यास. थोडं छोटं बनवायचं असेल तर 4 2 8 4 3 12 हा शून्य उचललाय. आणि 2 1 2 2 15 30. मग आता या ठिकाणी सांगा किती शून्य दिसतात तुम्हाला. 3 शून्य आणि 15 1 किती झाले सांगा. 15,000. कोणाचे सांगा. दीनानाथचे. समजलं का. आता त्यानंतर पुढचं गणित पहा. अ आणि ब या दोघांनी मिळून रुपये 18,000 एका धंद्यात गुंतवले. वर्षाखेर झालेले एकूण रुपये 2250 नफ्यापैकी अला रुपये 1000 नफा मिळाला. तर अने त्या धंद्यात किती भांडवल गुंतवले. भांडवल कोणाचं काढायचं सांगा. अचं काढायचंय. पात्र कोण कोण आहेस. अ आणि ब. मग सांगा अने किती. 18,000 दोघं मिळून आहे ना. बर ठीक. काय म्हणलं. अ आणि ब हे दोघं मिळून किती झाले सांगा. 18,000 बरोबर. आता त्याच्यानंतर वर्षाखेर झालेले एकूण नफा एकूण रुपये किती आहे सांगा. 2250. यापैकी अला किती मिळाले सांगा. अला 1000 रुपये नफा मिळाले. किती. 1000. मग याचा अर्थ बल किती मिळाला सांगा. किती. 1000 वजा केला कोणाचा. अचा. तर 1250 कोणाचा आहे सांगा. मग ते या ठिकाणी बच आहे. ते या ठिकाणी बच्या खाली 1250 लिहायचे. समजलं. तर अनेक त्या धंद्यात भांडवल किती गुंतवले होते. बरोबर. मग आता याचे काय करणे आपल्याला. याच्यामधून वाटे काढणे. काय काढावं लागन. आणि वाट्याची बेरीज करायची ना. 1800 कोणाला भागायचं. मग आता इथं एका शून्य हा 18,000 आहे. एका शून्याला एका शून्यानं काटायचं. की सांगा. 25 5 सव्वाशे. 25 चोप किती 100. 4 5 झाले का नाही. मग आता या ठिकाणी 4 5 किती 9 1 बरोबर किती सांगा. 18,000. तर आता गुन्हेला 9 काय होईल. तर मग आज सांगा 9 1 9 9 2 18. एक वाटा किती आला सांगा. 2000 आला. तर आपल्याला याचा कोणाचा काढायचा. 2000 गुन्हेला किती 4. उचलायचे 3 शून्य जसे तसे लिहायचे. 4 2 8. तर मग 8000 कोणाचे सांगा. अचे. आता बचे काढायचे असेल तर काय करायचं सांगा. किती 2000. मग किती होईल सांगा. 5 2 10,000. आता तुम्हाला इथं बेरीज पटली. 10,000 आणि 8,000 किती झाले सांगा. 18,000. काही अडचण याच्यामध्ये. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं नफ्याच्या याच्यामधून काय वाटे काढायचे. वाटेची बेरीज करायची. भांडवलाच्या खाली एक दोघाच्या भांडवलाच्या खाली आदळायची. एक वाटा काढायचा आणि त्याच्यामध्ये आपसात वाढून द्यायचं. एका वाट्यानं त्यांच्या वाट्याला गुणायचं. मग कोणा किती गुणवलं म्हणजे कोणाचं किती भांडवल होतं ते ताबडतोब समजतं. 1020 अ ब आणि क या तिघांमध्ये असे वाटले. अला बच्या इथं पहिलं सांगा. पहा पुस्तकामध्ये दुप्पट आहे का. किती 3/2 पट रक्कम मिळाली. तर बला कच्या 4/5 पट रक्कम मिळाली. तर अला किती रक्कम मिळाली. पुन्हा डबल प्रश्न पहा.
रुपये 1020 अ ब आणि क या तिघांमध्ये असे वाटले. अ ला ब च्या 3 आपण 2 पट रक्कम मिळाली, तर ब ला क च्या 4 आपण 5 पट रक्कम मिळाली, तर अ ला किती रक्कम मिळाली. आता याच्यामध्ये काय करायचं माहिती का, याचे पात्र मांडायचे आणि अ टार्गेट तर आहेच आपले, एक उत्तर काढायचंय. मग पात्र कोणकोणते सांगा, अ ब आणि क. आता यांचे वाटे माहिती होत नाही आपल्याला, जोपर्यंत आपण उत्तर देऊ शकत नाही. मग सांगा अ ब यांनी काय, अ ला ब च्या किती 3 आपण 2 पट, म्हणजे काय 3×2. आपण गुणोत्तर पाहिलं का नाही आधी, तसंच बिलकुल. म्हणजे एबीसी, ए बी साठी इतके, बी सी साठी तितके, मग यांचे गुणोत्तर किती, अशा पद्धतीने. तर मग आता सांगा ब ला क च्या 4 आपण 5 पट, म्हणजे काय 4×5. मग आता याचे वाटे काढायचे असेल आपल्याला, म्हणजे गुणोत्तर काढायचंय. सांगा अ चे वाटे 3 चौक, ब चे वाटे 4 दोन्ही आणि क चे 5 दोन्ही 10. मग याचा अर्थ काय सांगा, थोडा अजून गुणोत्तर म्हणजे काय, काटछाट करून आलं भागकार. कोणत्या पाड्यामध्ये सांगा, 2 च्या. बे सकम 12, बे चौक 8 आणि बे पंच. आता त्याच्यानंतर काय म्हटलं सांगा, 1020 आहे. काय आहे आता हे 6x 4x आणि 5x हे काय निघाले, वाटे निघाले. काय निघाले, मग आता 6 आणि 4 10 आणि 5 किती, 15x. आता 15 वाटे म्हणजे किती सांगा, 1020. 15 वाटे म्हणजेच, तर मग आता गुणीला 15 इथं भागेला 15. 15 का 15, 15 × 90 किती राहिले सांगा, 15 8 120. कोणाचा वाटा काढायचा, अचा. अच्या खाली किती वाटे सांगा, 6x. मग आता 6x म्हणजे काय, 6 गुणीला 68, 6 8 48, म्हणजे झालं उत्तर. मग ते सांगा किती, हा 4 6 6 36, 36 आणि 4 किती 40. तर उत्तर किती आलं सांगा. नाही, एका पाड्यात सगळ्या संख्या पाहिजेत, सर्व संख्या एका पाड्यात. म्हणजे ते जर एका पाड्यामध्ये नसतील तर त्या ठिकाणी थांबून जायचं. 2 संख्या एका पाड्यामध्ये आल्या तरी लसावीच्या वेळेस चालतं करायला. कोणाच्या वेळेस, फक्त लसावीच्या वेळेस. गणित समजलं का तुम्हाला, ताण घेऊ नका. हाय जास्त गणित आहे, मान्य आहे मला, कारण वाढून आले गणित, पण त्याची आवश्यकता आहे. कारण कोणतं गणित कोणत्या ठिकाणी फिरून टाकतील, तर तुम्हाला डावपेच सगळे माहिती पाहिजेत. सोनू आणि दिनू यांनी अनुक्रमे रुपये 25,000 व रुपये 30,000 गुंतवून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर दिनू सोडून गेला व गणूने रुपये 40,000 गुंतवून भागीदारी स्वीकारली. वर्ष अखेर एकूण रुपये 11,100 झालेल्या नफ्यापैकी गणूचा वाटा किती. मग याच्यामध्ये पात्र सांगा कोण आहे, सोनू, त्याच्यानंतर दिनू, त्याच्यानंतर पुन्हा काय, हा ठीक आहे गणू. नाव बी लय भारी दिले आपल्या इकडे ग्रामीण भागातले, आहे का नाही. मग आता सांगा सोनूने किती, 25,000 रुपये गुंतवले आणि एक धंदा सुरू केला. बरं ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हा किती महिने होता, याचं काही दिलं नाही म्हणून 12 महिने. त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर कोण सोडून गेला सांगा, थांबा ना. आता हे काय सांगा, अनुक्रमिक कोणाचे, दिनूचे किती आहे सांगा, 30,000. किती महिन्यानंतर, यानं 4 महिन्यानंतर दिनू सोडून गेला, म्हणजे याचा फक्त किती महिने होता सांगा, 8 महिने. कसं राहील, 4 महिन्यानंतर गेला म्हणजे 12 म्हणले, 8 महिने नव्हता म्हणजे किती महिने होता तो, फक्त 4च महिने राहील. ध्यानात ठेवा, समज का. आता त्याच्यानंतर आता 4 महिन्यानंतर कोण आलं, गणूने किती, आता इथं पहा 4 महिन्यानंतर आला 40,000, म्हणजे 12 मधून 4 गेले की हा किती महिने राहिला. स्पष्ट समजलं तुम्हाला भाषा. जो 4 महिन्यानंतर आला तर वर्ष अखेर म्हणलं तो फक्त 8 महिने राहील. 12 मधून किती 4 गेले, किती राहिले 8. आणि हा 4 महिन्यानंतर सोडून गेला म्हणजे हा फक्त किती 4 महिने. हे समजलं पाहिजे, याची काळजी घ्यायची खूप. हे भाषा थोडीशी नाही का आपल्या माणसाला गाजते, आणि धुन्नीमध्ये नाही चालाय. तुम्हाला सांगतो, एखाद्या वेळेस शरीराला घातक नसलेलं चॉकलेट खाऊन हसत हसत गणित सोडवा, पेपरमध्ये सुद्धा असं हसत हसत. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ना,
टेन्शन बोधरेशन घ्यायचं नाही. मी कोणीतरी एक विशिष्ट व्यक्ती आहे आणि हे मला सहज जमत आहे. नाही तर गांजा फुगल्यासारखा पेपर नाही. बोधरेशन टेन्शन घ्यायचं नाही कुठंच नाही. मी सांगतो तुम्हाला ना ग्राउंडच्या ठिकाणी नाही पेपरच्या ठिकाणी ग्राउंड चालू असेल तुम्हाला सांगतो इव्हेंट चालू असेल 100 मीटर असेल तर 2 मिनिटं चालू आहे तोपर्यंत पुस्तक वाचत राहा. टेन्शन घेऊ नका. आणि आल्यानंतर अचानक खटकन आणून द्यायचं 100 मीटर 1600 मीटर असं गोळा फेकायचं त्याचं ताण घेऊ नका. वाचत राहा. हे मी सहज म्हणून करण्यासाठी आलोय आणि माझ्याकडून होतंय. हा उजव्या हाताचा खेळ आहे आणि माझी ऍक्टिव्हिटीची प्रॅक्टिस तशी असली तर ते होते असं समजायचं. म्हणून तुमची प्रॅक्टिस सुद्धा तशी असावी. म्हणून वेळेचा उपयोग घ्यायचा. तर मग आता या ठिकाणी आता वर्षाअखेर एकूण नफा किती झाला सांगा पटकन. 11,100 किंवा 100 हा झाला एकूण नफा. तर त्या नफ्यापैकी गणूचा वाटा किती. आता याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला याचे वाटेच माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. मग आता वाटे कसे मागायचे. वाटे कसे काढसान. वाटे कसे मागायचे. काय म्हणायचं आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. वाटे काढण्यासाठी आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. वाटे काढण्यासाठी आवाज निघला पाहिजे. एक तोंडात हाणून घेऊन मोठ्यानं आवाज काढा. अरे तुम्ही कधी कधी राग येतो का नाही. राग स्वतः काढायचा येत नसेल तर बरोबर. राग स्वतः दुसरं नाही काढायचा. राग काढायचा म्हणजे आत्महत्या करायची नाही. फाशी घ्यायची नाही. ट्रकाच्या चाकाखाली जायचं नाही. बरोबर आहे का नाही. पनिशमेंट द्यायची रात्रभर उभ्याला अभ्यास करायचा वाटल्यास. डिप्स मारू का होईना. तुम्हाला सांगतो निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करा किंवा तुम्ही अभ्यासिकामध्ये अभ्यास करत असाल तर एक लक्षात ठेवायचंय तुमची शारीरिक प्रकृती चांगली राहायची असन कधीच आजारी पडायचं नसन तर तुम्हाला झोप येत असन कंटाळा आला असन आळस आला असन तर डिप्स मारा बैठका मारा. बरोबर. अभ्यासिक जीवर येत असन तुम्हाला लाज वाटत असन तर या खांद्यात जंगलातली जागा निवडा किंवा शेतातली जागा निवडा की तिथं मला भेटायला कोणी येणार नाही. मोबाईल स्विच ऑफ. आलं लक्षात. पाय दुखत असेल तर रस्सी सोबत असू द्या फाशी घ्यायसाठी नाही उड्या मारण्यासाठी. तुमच्या याच्यामध्ये पोटऱ्यामध्ये पायामध्ये स्प्रिंग तयार होईल 100 मीटर आणि 1600 अचूक मारसान. आलं लक्षात. जे साधन आहे ते सोबत ठेवा. तुमचं ग्राउंडची प्रॅक्टिस ऑटोमॅटिक होईल. वेळ पाया जाऊ द्यायचा नाही. अंग दुखत असेल काही होत असेल थोडासा व्यायाम करायचा. एनर्जी ऑटोमॅटिक होती. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालू झालं की तुमचं अंग दुखणं बंद होतंय. आणि जर ब्लड सर्क्युलेशन स्लो झालं की असं समजायचं की त्या ठिकाणी तुमचे अवयव दुखायला सुरुवात झाली. त्या गोष्टी समजून घ्या. तर मग सांगा वाटे काढण्यासाठी तर बॉम्बला आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. वाटे काढण्यासाठी मग आता आडव्याचे किती शून्य काढायचे सांगा. 3 शून्याला 3 शून्यानं 3 शून्याला 3 शून्यानं काढायचं. 25 30 आणि 40 कोणत्या पाड्यामध्ये 5च्या 5 5 25 5 सक 30 55 आता त्याच्यानंतर पाहायचं या 3 शून्याला 3 शून्यानं म्हणजे इथे एका ठिकाणी 3 शून्य दिसले म्हणून 3 शून्याला 3 शून्यानं काढायचं. सगळे एका ठिकाणी 3 असेल एका ठिकाणी एकच शून्य असेल तर एक बाकी ठिकाणी 3 4 जरी असले ते एक शून्य काढायचं. आलं लक्षात. हा नियम आहे गणिताचा. आणि काटणं काही अवघड नाही फक्त फटाफट त्याच्यावर काटायचं. आलं लक्षात. कुणीकडच्या कुणीकडे नाही काटायचं. नियमाला धरून काढायचं. आता 4 8 आणि 12 कोणत्या पाड्यात आहेत 4च्या. मग आता सांगा 4 1 4 4 3 12 आणि 4 2 8. अजून पहा सगळ्याच्या मध्ये 2 6 आणि ऐका किंवा 3 6 आणि इथं दिसतं तुम्हाला नाही. तिरप्यामध्ये दिसत नाही आणि आडव्यामध्ये काटछाटीचा चान्स दिसत नाही कारण इथं 5 आणि 3 विषम संख्या आल्यात. आणि इकडे 6 आणि 2 किंवा 6 आणि 8 या जरी समसंख्या जरी असल्या पण इथं आहे का तुम्हाला एखादी समसंख्या 2च्या कमीत कमी 2च्या पाड्यासाठी नाहीये. म्हणजे या ठिकाणी काटछाट संपलेली आहे. नका खाऊ नको बाळ. एखाद्या वेळेस घाण असं एसटीचा किंवा शिटाचा हात असता तर जंतू जातीन आजारी पडशील. पहिले तर आपण तर बंगल्यातल्या बाईसारखे नाजूक आहोत. थोडी काळजी घ्यायची. तर मग आता सांगा काय करायचं. काटछाट संपलेली उभ्याचा गुणाकार 5 3 15 6 1 6 आणि 8 2 16. समजलं का. तर मग आता कोणाचे सोनूचे 15 वाटे दिनूचे 6 वाटे गणूचे. मग आता या ठिकाणी एकूण नफा किती आहे सांगा.
समजलं का? तर मग आता या वाट्याची बेरीज 16 6 22, 22 आणि 15 किती होईल सांगा? अरे 15 1 6 1 आणि 16 1 16 15 किती झाले? 31 आणि 31 आणि 6 37. आता गुणीला 37 येतं काय होईल? भागुले 37, 7 त्रिक 37, 1 37, 37 किती? 111. मग 2 शून्य उचलायचे जसे तसे लिहायचे. एक वाटाला 300, एक्सचं नाव 300 आणि 300चं नाव काय? एक्स. तर मग आता कोणाचा वाटा काढायचा सांगा? गणूचा नफ्याचा वाटा. गणू गुणीला किती? 300. गणू गुणीला किती? गणूचे वाटे किती आहे? 16. उचलायचे 2 शून्य हे जसे तसे लिहायचे. 16 त्रिक किती? 48. तर गणूचा वाटा किती आहे सांगा? 4800. समजलं का? काहीच अवघड नाही. त्यानंतर पुढचं गणित पहा. अ ब आणि क या ठिकाणी एक धंदा सुरू केला. त्यात अ ने ब च्या दुप्पट भांडवल गुंतवले. तर ब ने क च्या किती पट सांगा चटकन? किती? 3/4 पट भांडवल गुंतवले. तर अ ब आणि क यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? तर मग आता याच्यामध्ये काय करायचं? अ आणि ब यांच्या भांडवलाचे गुणोत्तर. कशाचं गुणोत्तर? म्हणजे अ न ब च्या दुप्पट म्हणजे 2 आणि 1 एक्स. 2 एक्स आणि 1 एक्स म्हणजे 2 1. समजलं का? कारण अ दुप्पट आहे. कोण आहे? मग आता त्यांच्या सांगा काय म्हणलं पुढं? आणि ब ने क च्या 3/4 पट भांडवल. थांबा एक मिनिट. इथं क राहिला ना? कोण राहिला? क. तर मग आता सांगा ब ने क च्या 3/4 म्हणजे या ठिकाणी 3. समजलं तुम्हाला? आता यानंतर आपण जायचं गुणोत्तरामध्ये. कारण गुणोत्तर किती म्हणलं ना? अ ब क यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? कारण डायरेक्ट उत्तर काढायचं म्हणजे काय? आणि गुणोत्तर म्हणजे काय? काट छाटकवणाला भागकार. जसं आता पहा. आता अ ची संख्या आणि ब ची संख्या आणि क ची संख्या. अ चे किती? 3 बेत्रिक 6 आणि ब साठी 3 1 3 आणि क साठी 4 1 4. 6 3 4 आहे का? पर्याय क्रमांक 3. किती सोपं आहे पहा गणित. गुणोत्तरामधलं गणित. पण कशामध्ये आलंय? भागीदारीमध्ये आले. एकमेकावर डिपेंड आहे. रुपये 15,000 रुपये गुंतवून एक धंदा सुरू केला. काही महिन्यानंतर रुपये 18,000 रुपये गुंतवून बने त्यात भागीदारी स्वीकारली. जर वर्षाखेर झालेल्या एकूण नफ्यापैकी प्रत्येकास समान वाटा मिळाला तर बने किती महिन्यानंतर भागीदारी स्वीकारली? म्हणजे 12 मधून तितके काढायचे म्हणजे तितके महिने. पहा कसं. तर मग आता याच्यामध्ये काय सांगितलंय? इकडं मांडायचं भांडवल आणि इकडं मांडायचे महिने. शॉर्टकटच आण ना? म्हणून देणार आहे थोडसा. कधी कधी तुम्ही ताण नका घेऊ ना. हे गणित लक्षात बसतंय. मग आता ये ना 15 सांगा. 15,000 रुपये किती महिन्यासाठी? 12 महिन्यासाठी. तर मग वर्ष अखेर झालेले समजा. तर मग 18,000 रुपये किती महिन्यासाठी? मग याचा तिरपा गुणाकार करायचा. बोला सगळेजण. 18,000 गुणीला 12/15,000. आता कधी कधी असं बी चालते ना, काय फरक पडतो? मग आता 3 शून्याला 3 शून्यानं काढायचं. 12 आणि 15 कोणत्या पाड्यात आहे? 3च्या. 3 चो 12, 3 5 15. 5 1 5. थांबा थांबा. हा 1 शून्य राहिला नाही 3 कटले आहे ना? थांबा थांबा. आपलं एखादं शून्य काढलं का? 15,000. अरे वरच्या वर्षाचा गुणाकार खालच्या खालच्याच गुणाकार. कोणाचा? जातक याच्यामध्ये. हा ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं? वरच्या वर्षाचा गुणाकार. भांडवलामधून महिने काढायचे असन तर काय म्हणायचं? या लेट या बाबाचा मठ आहे. कधी आले कधी गेले चालतंय. हा ते हेडफोन सांभाळा. त्याच्याशी तो भागत नाही आपलं काही. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं सांगा? भांडवलामधून महिने काढायचे असेल तर काय म्हणायचं? वर्षा वर्षाचा गुणाकार सांगा. 15,000 गुणीला 12 आपण किती? 18,000.
तर 3 शून्याला 3 शून्यानं काढायचं. 3 चौक 12, 3 सका 18, 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4, 3 एक 3, 3 पाची 15, 5 दोन्ही किती 10. मग एकूण महिने किती आहे 12. 12 मधून 10 गेले किती राहिले 2. किती महिन्यासाठी बने किती महिन्यानंतर भागीदारी स्वीकारली होती? चालन काय काही अडचण? आता पुढचं गणित पहा. म्हणजे भांडवलामधून महिने काढायचे असेल तर वर्षाचा गुणाकार. बस एवढंच लक्षात ठेवायचं. आता त्याच्यात अ आणि ब यांनी एक धंदा सुरू केला. त्यात अ ची गुंतवणूक ब च्या गुंतवणुकीच्या दुप्पट असून ब च्या मुदतीच्या तिप्पट मुदतीसाठी गुंतवणूक केली. जर त्या धंद्यात ब ला रुपये 12,000 नफा मिळाल्यास त्या धंद्यात एकूण नफा किती? आता याच्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट पात्र किती दिसतात सांगा? किती आहे? 3 एक 2 आहे. क दिसतो का तुम्हाला? नाही दिसत ना. अ आणि ब. आवाज नको. तुला क दिसला का? नाही मग आता राहू दे. तुला जर दिसला असता त्याला पुढे घेऊ. तर मग आता याच्यामध्ये सांगा अची गुंतवणूक बच्या गुंतवणुकीच्या किती हे सांगा? दुप्पट आहे. म्हणजे 2:1. याला म्हणायचं भांडवलाचे गुणोत्तर. समजलं? गुंतवणूक म्हणजे काय? अरे सांगा रे बाबा, गुंतवणूक म्हणजे काय? गुंतवणूक म्हणजे समानार्थी शब्द काय सांगा? भांडवल. गुंतवणूक म्हणजे काय? इतकं लक्षात ठेवायचंय. पुन्हा माणसांना काय भानगडे. आता त्याच्यानंतर काय मुदतीच्या काय म्हटलं पुन्हा? गुंतवणुकीच्या दुप्पट असून ब च्या मुदतीच्या तिप्पट आहे. मग याचा अर्थ काय? 3:1 आहे. कोणाच्या ब च्या तिप्पट आहे. म्हणजे हे कोणाचं अचे गुंतवणूक कोणाच्या सांगा? ब च्या 2 पट. म्हणजे गुंतवणूक ब च्या दुप्पट आणि मुदतीच्या. याचा अर्थ ही मुदत आली. मग आता याचा अर्थ आम्हाला काय करायचं आहे? नफ्याचं गुणोत्तर काढायचंय. त्याच्यात आम्हाला त्या ठिकाणी वाटे सापडतील. बरोबर? तर मग आता सांगा नफ्याचं गुणोत्तर काढण्यासाठी आता बला किती रुपये मिळाले हे लक्षात ठेवायचे. आता बचे वाटे 1 आहे. बरोबर? त्या धंद्यात एकूण नफा किती झाला म्हणजे एकूण वाट्याची बेरीज गुणीला तितके करावं लागेल. पहा मग आता कसं आहे. याला फक्त थोडसं नाही का ए बा डोळ्यात काजळ घालून इकडे लक्ष दे, खाली पाहू नको. हे जुनं पुस्तक नाही, नवीन पुस्तक आहे. याची काळजी घेणं खूप महत्वाची. तर मग आता सांगा नफ्याचं गुणोत्तर काढायचं असेल तर आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. नफ्याचे गुणोत्तर काढण्यासाठी हा बोला एकदा सांगा. नफ्याचं गुणोत्तर काढण्यासाठी आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट. आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. मग आता या ठिकाणी पहा ऐकायचा चान्स काही नाही तर काही चान्स नाही. म्हणजे 2 त्रिक 6, 1 1. आता 6 1 6 आणि 1 1 6 म्हणजे किती झाले सांगा? 7 1 6. आता बच्या वाटे किती वेळ सांगा? 1 आहे ना. बला किती मिळाले सांगा? 1 वाटा म्हणजे किती झाले सांगा? 12,000. मग आता 12,000 म्हणजे काय 1 वाटा झाला का नाही? अरे 1 वाटा आहे का नाही? तर मग याचा अर्थ काय होता? म्हणजे 7 1 म्हणजे 7 गुणिला 1 म्हणजे 7 गुणिला 12,000. 7 गुणिला आता 7 वाटे इथं पहा. 3 शून्य उचला जसे तसे लिहा आणि 12 साठी किती 84. तर 84,000 आहे का बघा. पर्याय क्रमांक 2. समजलं का? वाटे काढावं लागते असे नफ्याच्या गुणोत्तराचे. बल किती मिळाले? 12,000. का 1 वाटा म्हणजे किती? 12,000 आहे. आणि 1 वाटा म्हणजे काय? 1 6. 1 वाटा म्हणजे काय आणि 1 6 म्हणजे काय सांगा? 12,000. असा त्याचा अर्थ आहे. ही गोष्ट जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढचं गणित समजत नाही. समजलं? आपल्या नमुन्याचीच गणित चालू आहे. एका धंद्यात अ ब आणि क या ठिकाणी अनुक्रमे रुपये 4,000 रुपये, 5,000 रुपये आणि 6,000 रुपये गुंतवले. एका वर्षानंतर अने आपले भांडवल काढून घेतले. ब आणि क ने आणखीन 1 वर्ष तो धंदा पुढे चालू ठेवला. जर 2 वर्षानंतर निव्वळ नफा रुपये 3900 झाल्यास त्या नफ्यातील अ चा वाटा किती? पात्र किती सांगा याच्यामध्ये?
किती आहे? ध्यानावर पाहिजेत. ज्याचं लक्ष विचलित त्याचा मानसिक अपघात निश्चित. जगून काही फायदा नाही बरं. जगायचं असेल तर लक्ष पाहिजे. तर मला डिस्कवरी पाहता ना तुम्ही? डिस्कवरी मध्ये आपलं जीवन आहे, ती डिस्कवरी वेगळी ना आपली ही डिस्कवरी वेगळी आहे. समजलं का? बदल काय माहिती का? थोडा फार आहे, पण बदल जगण्याचा आहे. मग जगणं ही सुद्धा डिस्कवरी आहे का नाही? तर थोडी काळजी घ्यायची. मग आता याच्यामध्ये पात्र किती सांगा? 3. कोणकोणते सांगा? अ, ब आणि क. आवाज चालू आहे का? पा एकदा चेक कर फक्त. हा चला लक्ष द्या. हा प्रश्न बघा. आवाज पहिला चेक करून घ्या. आवाज येतो का सांगा? नाही आवाज नाही येत? येतो का आवाज? हा ठीक आहे. एका धंद्यात ब आणि क या ठिकाणी अनुक्रमे 4,000 रुपये, 5,000 रुपये आणि 6,000 रुपये गुंतवले. 1 वर्षानंतर आपले भांडवल काढून घेतले. ब आणि क ने आणखी 1 वर्ष तो धंदा पुढे चालू ठेवला. कोणा चालू ठेवला सांगा? ब आणि क न. म्हणजे फक्त किती वर्ष होता? 1च वर्ष होता आणि बाकीचे 2-2 वर्ष होते. समजलं का? पुढे चालू ठेवला. जर 2 वर्षानंतर निव्वळ नफा रुपये 39 रुपये झाल्यास अचा वाटा किती? म्हणजे याचा 1 वर्षाचाच काढणे आपल्याला. मग आता सांगा बघा या ठिकाणचे अनुक्रमे सांगा भांडवल. 4,000 बॉम्बला 5,000 आणि 6,000 तास या ठिकाणी भांडवल मांडायचं. आता त्यांचे हे झालं भांडवलाचं. नंतर आपला मुदत मांडणं आहे. मग आणि आपले भांडवल काढून घेतले केव्हा? 1 वर्षानंतर काढले. म्हणजे किती वर्ष राहिला? फक्त एकच. आणि बाकीचे 2 वर्षांवर नाही तर 12 महिने 1 वर्ष म्हणलं माल. इथं 1 वर्ष आणि यांनी काय म्हणलं? 2 वर्षानंतर निव्वळ नफा रुपये किती? 2 वर्ष म्हटलं का नाही? म्हणजे मामला किती आहे? 24 महिन्याचा आहे. म्हणजे 2 वर्षाचा आहे. ते याचा अर्थ हे दोघं किती? 2-2 वर्ष थांबलेत. किती? 1-1 वर्ष. समजलं ना? ह्या 1 वर्षाने किती? ब आणि क 2-2 वर्ष. हे आपल्याला काय करायचं? आपल्या भाषेमध्ये समजून घ्यायचं गणित. तर आता हे तुम्हाला समजलं. आता त्याच्यानंतर एकूण नफा किती झाला होता सांगा? 3900 म्हणजे 3,900 हा एकूण नफा आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं? जोपर्यंत आपल्याला कोणाचे अ ब क चे वाटे माहिती होत नाही, आणे माहिती होत नाही, हिस्से माहिती होत नाही, तोपर्यंत आपण त्यांचा नफा सांगू शकत नाही. याचे वाटे काढायचे, वाट्याची बेरीज करायची आणि 3900च्या एकूण नफ्याखाली दणक नाताळायची. भस्कन 1 वाटा निघल आणि एका वाट्यानं काय करायचं? अच्या वाट्याला गुणायचा जो वाटा असेल तो. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं सांगा? वाटे काढण्यासाठी आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार सांगा. वाटे काढण्यासाठी नीट बसून घेवा, मोकळं सोड. सांगा वाटे काढण्यासाठी दाढीचा एक केस सोडून त्या ठिकाणी उत्तर नसतं, किंवा नाकातले मेकडं काढून उत्तर नसतं, किंवा नखातले मळ चाटून त्या ठिकाणी याचं उत्तर निघत नाही, किंवा मानसिक अडचणीमध्ये राहून त्याचं उत्तर निघत नाही. माणसाला काय ठेवावं लागतं? ओपन माइंड ठेवावं लागतंय. समजलं का? तंदुरुस्त राहा. अरे समजा 100च्या पुढे तुम्हाला काही अंशाच्या पुढे ताप असला तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे मला तापच नाही, मला जमतंय. बरोबर आहे का नाही? इमर्जन्सी
ताकद तुमची आहे की त्याला म्हणतात सुप्त शक्ती, डिझायर म्हणतात, त्याला इच्छा म्हणतात, आहे का नाही? तिचा वापर करा. ऑटोमॅटिक जमतं ना, अटॅक येत ना, फॅटॅक येत ना, म्हणत नाही. तुम्ही ताकद बनवा. मला ताप नाही, काही वेळात निघून जाईल, ती निघून जाईल. बनवा त्या ठिकाणी. कारण तुमच्या ज्या पांढऱ्या पेशी आहे, तुमच्या अंतर्गत जे व्हायरस आहे, तर बाहेरच्या येणाऱ्या व्हायरसला काय करत माहिती का? ताकद निर्माण करत. आणि तुम्ही दवाखान्यात याच्यामुळे जावं लागतंय की तुम्ही काय करता, त्या पेशींना साथ देत नाही. आणि त्या पेशींना कशाची साथ पाहिजे? विचाराची साथ पाहिजे. विचाराची साथ असेल तर त्यांचा बुलंद आवाज असतो त्या पेशीचा. आणि ते काय करतात, बाहेरचे जे व्हायरस येतात ना, ते अंतर्गत जे समजा पेशी व्हायरस असतात, ते त्यांच्या अटॅक करतात आणि मारून त्याला बाहेर काढून टाकतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता या ठिकाणी सांगा काय म्हणायचं? सांगा वाटे काढण्यासाठी आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट, उभ्याचा गुणाकार. आता 3 शून्याला 3 शून्यानं काटायचं. काटलं. आता इथं पहा, 6 2 आणि 4 कोणत्या पाड्यामध्ये, किंवा 2 आणि 2 4 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे क बे, बे क बे, बे दोन्ही 4. ही झाली तिरप्याची पहिल्याना आडवीच झाली. समजलं ना? तर मग आता याच्यामध्ये 2 5 6 एका पाड्यामध्ये येतात का? नाही. तर मग आता या ठिकाणी काय, एका पाड्यामध्ये येत नाही, काटछाट संपलेली. मग काय करायचा? 2 1 2 उभ्याचा गुणाकार, 5 1 5 आणि 6 1 6. 2 वाटे कोणाचे? अचे बचे. 5 वाटे कचे 6 आहे. 2 1 5 1 6 आणि 6 1 6 यांची काय करायची? बेरीज करायची. 6 आणि 5 11. 11 2 किती होईल सांगा? 13. आता 13 1 6 गुणीला 13 आहे तर काय होईल सांगा? भागीला 13. 13 1 13, 33 39 उचलायचे. 2 शून्य जसे तसे लिहायचे. एक वाटा किती आला सांगा? 300. समजलं का? तर मग आता वाटे कोणाचे काढायचे? अचे. अचे वाटे किती सांगा? 2. आणि 2 गुणिले 300 म्हणजे किती होईल सांगा? 600. आता 600 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता बचे वाटे काढायचे असेल तर 5 गुणिले 300, कचे वाटे काढायचे असेल तर 6 गुणिले 300. राहील का लक्षात? आता पुढे पहा. यश, प्रेम. यश व प्रेम यांनी अनुक्रमे रुपये 15,000 रुपये 25,000 भांडवल गुंतवून एका धंद्यात भागीदारी स्वीकारली. यशला एकूण झालेल्या नफ्याच्या 10% रक्कम देखभालीसाठी मिळते. कारण तो उपकार करतोय, देखभाल करतो म्हणून. उरलेला नफा भांडवलाच्या प्रमाणात दोघात वाटला. वर्ष अखेर झालेल्या रुपये 20,000 नफ्यापैकी यशला नफ्याचा वाटा किती? मग आता याच्यामध्ये कधी 20,000 रुपये एकूण नफा आहे. एकूण नफा किती आहे? 20,000 ध्यानात ठेवायचंय. मग आता याच्यामध्ये काय देखभाल करतो म्हणून 10% शिल्लक मिळतात का? नाही. मग आता जो झालेला नफा जो असन, नाही ते याच्यातून काढून घ्यायचा. याच्यातून नका काढू. भांडवलामधून काढायचा. कोणातून काढायचं? अरे आपण जर समजा एखादं बटाईनं किंवा ठोक्यान दिली समजा शेती, ते म्हणतं माल झाल्यानंतर त्याच्यातून काढून घ्या. बरोबर आहे का नाही? मग त्याच्यात नफा हो का तोटा हो? सुरुवातीचा भांडवलचा विचार करतात काही जण. काय तो व्यवहार वेगळा समजा. काही जण नगदी घेतात, काही जण नंतर. काही बटाईनं असेल तर ती गोष्ट वेगळी समजा. पैसा लावतात आणि माल झाल्यानंतर काढून घेतात. पण याच्यामध्ये काय करायचं माहिती का? असंच या ठिकाणी सुरुवातीला गुंतवणूक केली आणि माल झाल्यानंतर म्हणजे नफा झाल्यानंतर काढून घ्यायचंय. तर नफा झाले ते 10%. 10% कोणामधून काढायचे सांगा? बॉम्बला. 20,000 मधून 10%. 20,000चे 10% म्हणजे काय? 10/100. टक्क्याचा अर्थ काय? छेदस्थानी 100. आता 2 शून्याला 2 शून्यानं काढायचं. 2000 1 2000. मग आता 1 कोणामधून वजा करायचे? 2000. 20,000 मधून वजा करायचे. किती राहिले सांगा? 18,000. आता 18,000 त्या दोघात वाटायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं? यशनं देखभाल केली म्हणून ते 2,000 आलेल्या नफ्यामध्ये मिळवायचं. मग आता कसं पहा, काही जास्त अवघड नाही. कारण तुम्हाला लोक लय तुम्हाला सांगतो व्यवहारामध्ये आपल्याला अवघड करतात का नाही? आपल्या व्यवहार समाला पाहिजे. तर मग आता याच्यामध्ये पात्र कोण कोण आहे सांगा? यश आणि कोण आहे? प्रेम. आता एकूण नफा किती आहे सांगा? 18,000 आहे. हे ध्यानात ठेवायचंय. मामला एकूण नफ्याच्या बाबतीत आहे. तर मग आता यशने किती गुंतवले सांगा? बॉम्बला 15,000. प्रेमने किती गुंतवले होते? 25,000. कारण आपलं वाटे काढून घेणं महत्वाचे. तर मग आता याच्यामध्ये एका धंद्यात भागीदारी स्वीकारली. यशला एकूण झालेल्या नफ्यामध्ये काय किती समजा वर्षाखेर आहे का काय? वर्षाखेर आहे. काय आहे? मग आता याचा अर्थ काय आहे? 1 वर्ष किंवा 12 महिने होते. काही फरक पडत नाही. 12 महिने मांडा किंवा 1 मांडा, 1 चालतंय. मग आता सांगा यांचे वाटे काढण्यासाठी
आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. सांगा वाटे काढण्यासाठी 3 शून्याला 3 शून्यानं काढायचं. 15 आणि 25 कोणत्या पाड्यामध्ये? 5 त्रिक 15 5 5 25 म्हणजे 3 1 3 आणि 5 1 5. 3 वाटे कोणाचे? 5 वाटे कोणाचे? प्रेमचे. मग 5 3 किती झाले सांगा? 8 1 गुणिले 8 वाटे म्हणजे किती? 18,000 गुणिले 8 येते काय होईल? भागिले 8. 8 1 8 8 दोन्ही 16 2 राहिले म्हणजे झाले 20. 8 दोन्ही 16 किती राहिले? 4. 8 पंच 40. हा शून्य उचलायचा. एक वाटा किती आला सांगा? 2250. मग आता या ठिकाणी येशचे कोणाचा वाटा काढायचा सांगा? येशचा. येश गुणिला किती? 2250 म्हणजे 3 गुणिला 2250. शून्य लिहायचा. 3 5 1505 चालेल का? 3 दोन्ही 6 आणि 1 7. 3 दोन्ही 6. आता 6150 हा 18,000 रुपयाच्या नफ्यापैकी कोणाला मिळाले? यशला. आता त्यानं काय केलं होतं? 2,000 रुपये वर्षाअखेर झालेल्या नफ्यामधून काढून घेतली होती. बरोबर आहे का नाही? म्हणून ते 2,000 काय करायचे? याच्यामध्ये मिळवायचे. नाही तर बस इथं गणितामध्ये 6150 आहे. इथं जर असते तर तुम्हाला नाही का चुना लागल. आहे का नाही? 3 दोन्ही 6 आहे ना? हा. मग आता इथं 3 दोन्ही 6 6750 आहे का? 6750 आहे. इथं चुना 100% लागल तुम्हाला. 80% जाणायला लागू शकतो का नाही? मग हा चुना जर लागू द्यायचा नसन तर ही 2,000ची तंबाखू तोडा म्हणजे जास्त वाया जाणार नाही. आहे का नाही? तर मग आता या ठिकाणी काय? शून्याला 0 0 0 0 2 शून्य आणि 75 किती होईल? 75 आणि 2 आणि 6 किती? 8. 8,750 कोणाला मिळाले? यशला. म्हणजे पर्याय क्रमांक 7 आहे तिथं. 3 दोन्ही 6 6 आणि किती? 7 गुणाकार. समजलं का? आता ते काही अवघड याच्यामध्ये काय केलं? फक्त 10% म्हणजे 2,000 बाजूला काढायचे. नंतर येशच्या नफ्यामध्ये मिळवायचे. एवढं काम करायचं काळजीपूर्वक. याच्या पलीकडे काही अवघड येऊ शकत नाही गणित. अ आणि ब यांनी अनुक्रमे रुपये 15,000 रुपये 12,000 भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर अ सोडून गेला म्हणजे तो 4च महिने राहिला. त्याच वेळी रुपये 18,000 भांडवल गुंतवून क ने भागीदारी स्वीकारली म्हणजे 4 महिन्यानंतर स्वीकारली म्हणजे काय? 12 मधून 4 गेले किती राहिले सांग? 8. तर 10 महिन्यानंतर एकूण रुपये 9,600 नफा मिळाला. 10 महिन्यानंतर म्हटलं या 12 महिन्याचा हिशोब नाही. किती महिन्याचा आहे? मग आता मांडताना इथं आपण गलत जरी बोललोय कारण पुढचं वाचलं नव्हतं. बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी असं वाचावं लागतं. अ आणि ब यांनी अनुक्रमे रुपये 15,000 रुपये 12,000 भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यात अ सोडून गेला. त्याच वेळी रुपये 18,000 भांडवल गुंतवून क ने भागीदारी स्वीकारली. 10 महिन्यानंतर इथंच आम्हाला प्रश्नाचा एंड सापडला आणि एकूण रुपये 9600 नफा झाला. तर त्या नफ्यातील ब चा वाटा किती? याच्यामध्ये पात्र कोण कोण आहे सांगा? अ ब आणि क असे या ठिकाणी मांडायचे. अ ने किती गुंतवले सांगा? 15,000. 12,000 रुपये कोणा गुंतवले? ब न गुंतवले. आता या ठिकाणी 4 महिन्यानंतर अ सोडून गेला म्हणजे हा किती राहिला? 4च. त्याच्यानंतर सांगा सोडून गेला लगेच 18,000 भांडवल गुंतवून क आला म्हणजे 18,000 रुपये भांडवल गुंतवले आणि त्याच्यानंतर भागीदारी स्वीकारली म्हणजे किती? सांगा काय? 10 महिने. मग आता याच्यामध्ये सांगा याचा अर्थ हा किती महिने साठी राहिला सांगा? 4 न 6 किती? 10 म्हणजे किती? 6 महिन्यासाठीच आहे ना. टोटल कालावधी किती महिन्याचा आहे? 10 महिन्याचा आहे. म्हणजे क किती राहिला? 4. मग याचा अर्थ काय? 4 महिन्यानंतर कोण आला? क. 10 महिन्यापर्यंत राहिला म्हणजे किती? 10 मधून 4 गेले किती राहिले? 6. मग पूर्ण टाइम कोण थांबला होता? समजलं का? म्हणजे 10 महिने हा थांबला होता. मग आता 10 महिन्यानंतर किती नफा झाला त्यांना सांगा? 9,600. आता जोपर्यंत यांचे वाटे माहित नाही क्लिअर मांडायचं हे जोपर्यंत क्लिअर मांडत नाही ना उत्तर काढणं सोपं आहे. पण आम्हाला गणिताची भाषा समजून त्या ठिकाणी व्यवस्थित मांडता आली पाहिजे. 12,000. तर मग आता या ठिकाणी काय? वाटे काढण्यासाठी आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. वाटे काढण्यासाठी
तीन शून्याला 3 शून्यानं काटायचं, समजलं का बाळा? तू पुढे ये, तू पुढे इथे ये ना, सांगितलं पाहिजे तेवढं फक्त ऐका. ऑनलाईन चालू आहे बाळ, ये. थोडं सतर्क राहा पुढे बसल्या ना. सांगा काय केलं आपण? 3 शून्याला 3 शून्याला 3 शून्यानं काढायचं, काटलं. आता त्यानंतर आता इथं चालतंय, 3च्या घ्या. 3 सक 18, 3 चोक 12, 3 पाची 4 10 आणि 6 कोणत्या पाड्यामध्ये? बे 2 4, बे 5 10 आणि बे 3. आता याच्यामध्ये 6 4 आणि 2, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, 3 2 आणि 5 किंवा 3 5 आणि 5 नाहीये. आता उभ्याचं कोणा? 5 1 5, बे 5 10 आणि 3 3 3 9. आता 5 वाटे, 5 1 10 1 आणि 9 1, म्हणजे 5 वाटे अचे, 10 वाटे बचे, 9 वाटे कोणाचे सांगा? मग आता यांची करा बेरीज. 10 9 19 5 किती होईल सांगा? 24 1. आता गुन्हेला 24 येतं काय होईल? भागीला 24. 24 1 24, 24 चोक 96 उचलायचे 2 शून्य, म्हणजे 1 वाटा किती आला सांगा? समजलं का? तर आता कोणाचा वाटा काढायचा आपल्याला? ब चा वाटा. ब गुन्हेला किती? 400. मग आता 400 गुणिले 10 म्हणजे किती झाले सांगा? 4000. पर्याय क्रमांक 4. समजलं का? आणि जर समजा अ चे वाटे काढायचा असेल तर 5 गुणिले 400, क चा वाटा काढायचा असेल तर 9 गुणिले 400. इतकं लक्षात ठेवायचं. आता हे संपले नमुन्याचे गणित. आता बघायचे आपल्याला सरावाचे गणित. फक्त 10 गणित घेऊ, म्हणजे आज 25 संपतात, उद्या 25 संपून जातात, म्हणजे 2 दिवसामध्ये चॅप्टर संपलं पाहिजे. बरोबर? मराठीला आपल्याला फुल टाइम मिळतोय. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 1. आता थोडं फाट गेलं काही हरकत नाही. 10 प्रश्न, कारण तुम्हाला नमुन्याचे गणित समजलेत. एका व्यवहारात झालेल्या 10,500 रुपये नफा अबक या तिघांना अनुक्रमे 3 5 5 7 या प्रमाणात वाटल्यास कला मिळणारा वाटा किती? मग याच्यामध्ये पात्र सांगा कोणकोणते? बोला. अबक. तुम्ही सतर्क व्हा, फक्त थोडस टाईट व्हा. टाईट फाईट पाहिजे माणूस, वशील लूज पडायचं नाही. मला आवाज द्यायचं काम नाही पडलं पाहिजे. बरोबर? आता स्टार्ट झाले. थोडं फास्ट मध्ये तुमच्या मनामध्ये स्पीड वाढवा, तुमच्या पीसी ऑटोमॅटिक स्पीड वाढवती. आता अबकचे वाटे किती सांगा? 3 5 आणि 7, म्हणजे 3 वाटे अचे, ब चे 5 वाटे आणि क चे किती आहे? 7 वाटे, म्हणजे 3 1 5 1 आणि 7 1. 7 5 12, 12 आणि 3 किती झाले सांगा? 15 1. बरोबर. एकूण नफा किती सांगा? 10,500. आता उचलले या ठिकाणी गुणीला 15 इथं काय होईल? भागीला 15. 15 1 15, 15 7 किती? 105. उचलायचे 2 शून्य जसे तसे लिहायचे. एक वाटा किती आला सांगा? 700. उचल त्या ठिकाणी विचारलं काय सांगा? क चा वाटा किती? म्हणजे क गुणीला किती सांगा? 700. उचलायचे 2 शून्य जसे तसे लिहायचे. 7 7 49. तर 49 हे कोणाचा आहे? क चा वाटा आहे नफ्याचा. आता जर तुम्हाला अ चा वाटा विचारता 3 गुणीला 700, ब चा वाटा विचारता 5 गुणीला 700, गुणाकार करायचा, त्यांचा वाटा निघन. आता त्याच्यानंतर पुढचं गणित पहा. एका व्यवहारात झालेल्या 7,800 रुपये नफा अबक या तिघांनी अनुक्रमे 2 4 4 7 या प्रमाणात वाटून घेतल्यास अला मिळणारा वाटा किती? मग आता याच्यामध्ये पात्र सांगा बॉम्बला. अ ब आणि क. पहिलं फक्त लक्ष द्या, गणिताचा एक नियम लक्षात ठेवायचा. 1 नंबर बघायचा, 2 नंबर ऐकायचा, 3 नंबर समजून घ्यायचे. समजून घेण्याचे 2 प्रकार पडतात. ज्याला समजलं त्यानं चुपचाप असायचं, ज्याला समजलं नाही त्यानं विचारायचं. झाकली मूठ सवालाखाली ठेवू नका. त्याच्यानंतर काय करायचं? घरी गेल्यानंतर गणित लिहून घ्यायचे, आणि लिहून घेतल्यानंतर त्याच्या धुवाधार प्रॅक्टिस करायची. तेव्हा ते गणित येत असतात. आणि गॅप पडायला नको जास्त. 14 दिवसापेक्षा रिव्हिजनला गॅप पडायला नको. पुन्हा माणसानं तुम्ही 14 दिवसापेक्षा गॅप पडला तर गणिताला विसर पडतोय. माझ्या मते तर मी 10 दिवसापेक्षा जास्त पडू देऊ नका. जो नवीन विद्यार्थी आहे त्या 10 दिवसापेक्षा जास्त पडू द्यायचा नाही. तेव्हा त्या गणितावर तुमची सरळ त्या ठिकाणी चांगली प्रॅक्टिस होत असते. आता त्याच्यानंतर सांगा अ ब क यांच्या वाटे किती? 2 4 4 7. तर मग आता या ठिकाणी आयते वाटे काढून दिलेली इथं तुम्हाला भांडवलामधून, मुदतीमधून किंवा त्या ठिकाणी या नफ्यापैकी इतका नफा मिळाला त्याच्यामधून काढायचं काम आहे का? नाही. आयते वाटत दिलेले काढून तुम्हाला फक्त ते वाटे समजले पाहिजे, त्यांची बेरीज करायची
आणि एकूण नफा किती आहे सांगा 7,800. आता तुम्ही 7 आणि 4 11 11 2 13 डायरेक्ट भागीला 13 ठेवू शकतात आहे का नाही. तर आता यांची बेरीज किती आली सांगा 13 x गुणिला 13 इथं काय होईल भागीला 13. 13 आणि 78 कोणत्या पाड्यामध्ये 13च्या 13 का 13 ते सकम 78. उचला 2 शून्य जसे तसे लिहायचे. म्हणजे एक वाटा किती आला सांगा 600. कोणाचा वाटा काढायचा आपल्याला सांगा अचा. तर गुणिला किती सांगा 600. 600 दोन्ही किती होईल सांगा 1200. तर या ठिकाणी 1200 उत्तर आलेलं आहे. आता तुम्हाला ब चा वाटा विचारतं कोणी ब गुणिला 600, क चा वाटा विचारतं क गुणिला 600. म्हणजे 4 गुणिला 600 7 गुणिला 600 असा अनुक्रमे त्या ठिकाणी लिहायचं आहे. चला पुढचं पहा. बला अपेक्षा किती रक्कम जास्त मिळाली. हे थोडा उलटा प्रश्न झालाय. इथून सुरुवात आहे. एका व्यवहारात झालेल्या 12,000 रुपये नफा अबक या तिघांना अनुक्रमे 2,5 5,60 या प्रमाणात वाटल्यास बला अपेक्षा किती रक्कम जास्त मिळाली. म्हणजे बला अपेक्षा किती जास्त मिळाली. ब आणि अ यांची काय करायची वजाबाकी. समजलं इतकं लक्षात घ्यायचंय. तर पात्र सांगा काय सांगा अ ब आणि क. मग सांगा एकूण नफा किती यांचा 12,000 आहे. किती आहे आता वाटे किती सांगा 2 5 5 60 8 5 13 13 2. मग आता 15 1 गुणिला 15 इथं काय होईल सांगा 15 1 15 15 8 120. उचलायचे 2 शून्य जसे तसे लिहायचं. एक वाटा किती आला. मग आता सांगा ब चे वाटे किती आहे बॉम्बला 5. अ चे वाटे किती आहे 2. आता 5 मधून 2 गेले किती राहिले 3. आणि 3 गुणिला किती लिहायचे सांगा 800. मग आता 2 शून्य उचलायचे जसे तसे लिहायचे. आणि 3 8 किती रुपये बला जास्त मिळाले 2400. आता तुम्ही काय करणार मला माहिती आहे. चुलीत लाकडं घालण्याच्या ऐवजी दगड घालणार. मग कसे आणि दगड पेटवणार. थोडा वेळ लागतो का नाही. अरे बारूद द्यायला तेव्हा दगड फुटते का नाही. पण ते दगड चतवायचं काम करू नका. आता ब चे वाटे तुम्ही काय करणार 5 गुणिला 800 करणार. 5 गुणिला 800 असं सोडवणार. पुढे पहा काय करणार ब आणि अ. आता इथं 5 आणि 2 करी 5 गुणिला 800 करणार. त्याच्यानंतर 2 गुणिला 800 करणार. आता 2 शून्य 85 गिरी. त्याच्यानंतर 8 दोन्ही 1600. आता हे 4000 मधून 1600 गेले किती राहिले सांगा 2400. ते याला थोडा वेळ लागतो म्हणून त्यांच्या वाट्याची वजाबाकी करायची आणि 3 ला गुणिला करून द्यायचे. कारण मसा विलासामध्ये हे डावपेच आपण शिकलेलो आहे. समजलं का. तर शॉर्टकट वापरायचंय. आता चला पुढचं गणित पहा. एका व्यवहारात झालेला 6,800 रुपये नफा अबक या तिघांना अनुक्रमे 4 5 5 60 या प्रमाणात वाटल्यास अ ला ब पेक्षा किती रक्कम जास्त मिळाली. कमी ना. किती कमी मिळाली. तुम्हाला इकडून लिहायचं तिकडून लिहायचं तुम्ही लिहू शकता. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं चला पात्र सांगा अ ब आणि क. आता एकूण नफा किती आहे सांगा 6,800. आता यांचे वाटे किती आहे 38 दिली तिथं 4 5 5 8. मग सांगा त्या ठिकाणी अ चे वाटे आणि ब चे वाटे. ब चे वाटे किती आहे 5. अ चे वाटे किती आहे 4. म्हणजे एक गुन्हेला फक्त जेवढा एक वाटा येईल तेवढा गुणायचा आहे. मग आता पहा सांगा 5 4 5 9 8 किती 17 1 गुणिला 17 इथे काय होईल 17 1 17 17 चौक 68. एक वाटा किती आला सांगा 400. तर गुणिला काय करायचं 400 400 1 400 रुपये कमी मिळाले. काय मिळाले कमी. पर्याय क्रमांक 1. नाही तर तुम्हाला काय करायचं 5 गुणिला 400 4 गुणिला 400 5 चौक किती 2000 म्हणजे 2000 आणि 4 चौक 1600. मग 2000 म्हणजे 2000 मधून 1600 गेले किती राहते 400 कमी पडले. समजलं का. आता त्याच्यानंतर पुढचं गणित पहा. रमेश व सुरेश या दोघांनी एक धंदा सुरू केला. जर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4:5 असून मुदतीचे गुणोत्तर 3:4 असल्यास त्यांना मिळणारे नफ्याचे गुणोत्तर किती. आता इथं नफ्याचे गुणोत्तर काढायचे. मग याच्यामध्ये पात्र सांगा कोण आहे रमेश आणि सुरेश. आता त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती सांगा 4:5. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती 3:4. हे झालं मुदतीचे. आणि काढायचं आपल्याला कोणाचं गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर. नफ्याचे गुणोत्तर काढण्यासाठी
आडव्याची किंवा तिप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार नफ्याचे गुणोत्तर काढण्यासाठी आता याच्यामध्ये एक लक्ष ठेवायचं आपण जे वाटे काढले नाही पहिले त्या वाटेच्या त्यासारखेच नफ्याचं गुणोत्तर काढायचं याचा समानार्थी शब्द बाळगायचा समजलं का नफे आणि डायरेक्ट वाटे सारखेच तर मग आता याच्यामध्ये सांगा आडव्याची किंवा तिरप्याची 4 1 4 4 1 4 कटले मेळ सांगा उभ्याचा गुणाकार 3 1 3 आणि 5 1 5 नफ्याचं गुणोत्तर किती आहे सांगा 3 5 झालं याचं उत्तर त्यानंतर पुढचं गणित पहा अ व ब या दोघांनी एक धंदा सुरू केला जर त्यांना मिळालेल्या नफ्याचे गुणोत्तर 1 4 असून मुदतीचे गुणोत्तर 5 60 असल्यास त्यांना मिळणारे नफ्याचे गुणोत्तर किती आता याच्यामध्ये पात्र सांगा कोण आहे अ आणि ब आता सांगा नफ्याचे गुणोत्तर किती आहे थांबा रे इथं सांगा थोडस इथं चुकलंय भांडवलाचे एक नफ्याचं एक इथं भांडवलाचं काढायचं तेवढं सांगा बोला पटकन इथे किती काय आहे आणि इथं काय नाही याच्यामध्ये भांडवलाचे यायला पाहिजेत मग हे काय असन भांडवलाची असन आणि इकडे काय दिलं मग नफ्याचं मग ते डायरेक्ट निघलं 1 4 आहे का 1 4 याच्यामध्ये नाही या महाराज तुम्ही पुढे या पटकन नाही तुमचं मनाव कंट्रोल नाही या सभागती होतं गांधीले आजूबाजूला असतात या पुढं या थोडस पुढं मग आता या ठिकाणी हा सर्वजण लक्ष द्या बाकी बोलू नका तर इथं सांगा भांडवलाचे गुणोत्तर किती मानायचे 1 4 मुदतीचे गुणोत्तर किती आहे सांगा 5 60 तर आपल्या काय काढायचं आहे नफ्याचे गुणोत्तर तर मग आता इथं नफ्याचे गुणोत्तर काढण्यासाठी काय आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार बाकी वाटे जसे काढतो भांडवल आणि मुदतीमधून तसंच तर मग आता याच्यामध्ये सांगा काहीच बरोबर मग 8 1 थांबा 5 1 5 आणि 8 चोक 32 5 32 आहे का पर्याय क्रमांक 2 समजलं का इथं द्यायचे ना बस का तुम्ही सांगू शकता काय तिथे लिहायला काही उशीर नाही लागला किती आहे मग इथं काय मग सांगा ना आता नफा उद्या काढायचं आपल्याला नफ्याचे गुणोत्तर आलं तुमच्या लक्षात पण याच्या वेळेस आपल्याला नफ्याचं गुणोत्तर काढायचं असेल तर भांडवल आवश्यक आहे का नाही हे ध्यानात घ्या ना थोडं आपण बी सुधारणा करून घ्यायची कधी कधी लेखकाचं बी होतं गोंधळ पुस्तक काढले प्रश्न दिले त्याचेच उपकार आपल्याला मानायचे इतकी प्रॅक्टिस करण्यासाठी आहे का नाही अरुण व अनिल या दोघांनी एक धंदा सुरू केला जर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 5 7 असून त्यांना मिळालेल्या नफ्याचे गुणोत्तर किती आहे 2 7 असतात त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती आता प्रश्न चेंज झाला आता मुदतीचे आणि भांडवलाचे गुणोत्तर काढायचे असेल तर उभ्याची काटछाट तिरप्याचा गुणाकार काय म्हणायचं बस एवढंच काम करायचंय तर मग अशा अवस्थेमध्ये आता अरुण आणि कोण आहे सांगा अनिल आता पूर्ण नाव लिहितो इथं मग आता यांचं काय सांगा त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर मांडताना अगोदर कोणते गुणोत्तर मांडायचं नफ्याचे खाली मांडताना काय मांडायचे भांडवलाचे काढायचे कोणाचे मुदतीचे आता यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती सांगा 5 7 आणि नफ्याचे गुणोत्तर किती आहे 2 7 मग आता नफ्याच्या आणि भांडवलाच्या गुणोत्तर मुदतीचे काढायचे काय म्हणायचं उभ्याची काटछाट तिरप्याचा गुणाकार 7 1 7 7 1 7 आता तिरप्याचा 2 1 2 आणि 5 1 5 2 5 पर्याय क्रमांक 2 समजला भांडवल आणि मुदतीच्या सारखंच आहे फक्त नफ्याचं त्या वाट्यासारखं आहे चला पुढे लक्ष द्या अ आणि ब या दोघांनी एक धंदा सुरू केला यात अने 12,000 रुपये 5 वर्ष मुदतीसाठी तर बने काही रक्कम 6 वर्षासाठी गुंतवली एकूण 7,500 रुपये नफ्यापैकी आला 3,000 रुपये नफा मिळाला तर ब ने त्या धंद्यात किती भांडवल गुंतवले मग आता याच्यामध्ये पात्र सांगा कोणकोणते सांगा अ आणि ब आता यांनी अ ने किती सांगा 12,000 रुपये किती वर्षासाठी 5 वर्षासाठी समजायचे भांडवल आणि वर्षे आता त्याच्यानंतर ब ने काही रक्कम गुंतवली किती वर्षासाठी आणि त्यांना एकूण नफा किती झाला सांगा 7,000
500 हा एकूण नफा झाला. आता या नफ्यापैकी अला किती मिळाले सांगा? किती? 3000 मिळाले. तर या ठिकाणी ब चे भांडवल किती? जोपर्यंत या ठिकाणी ब चा नफा माहिती होत नाही, कोणाचा? ब चा नफा माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. मग आता ब चा नफा माहिती करण्यासाठी अ चा नफा उचलायचा, एकूण नफ्याखाली आदळायचा. समजलं का? 500 मधून 3 शून्य गेले किती राहिले सांगा? 500. 7 मधून 3 गेले 4. मग आता हे सांगा कोणाचा आहे नफा? हा ब चा, हा झाला अ चा. मग आता 4500 कोणाचा आहे? ब चा नफा. आता मांडला गणित त्या ठिकाणी सोडवण्यासाठी तयार आहे. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं? ब चे भांडवल काढण्यासाठी जास्त संख्या वर, कमी संख्या खाली, तिरपा गुणाकार. सांगा ब चे भांडवल काढण्यासाठी मग सांगा 4500 गुणिला 5 गुणिला 12000 भागीला किती सांगा? 3000 गुणिला 600. आता 3 शून्याला 3 शून्यानं काढायचं. मग 6 आणि 12 कोणत्या पाड्यात आहे? 6 1 6 6 2 12. याचं काम संपलं. 3 आणि 45 कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. 3 1 3 3 15 45. उचलायचे 2 शून्य यायचं असेल तसे लिहायचे. आता 5 2 10. 5 आणि 2 ची जागा 10 न घेतली म्हणजे काय? 1500 गुणिला 10 करायचे. किती शून्य दिसतात तुम्हाला सांगा? मग आता सांग 15 1. मग हे कोणाचं भांडवल आहे? ब चं भांडवल आहे. किती हजार आहे? समजलं का? काही अडचण याच्यामध्ये? आता त्याच्यानंतर पुढचं गणित पहा. करीम आणि सलीम या दोघांनी एक धंदा सुरू केला. करीमने काही ठराविक भांडवल 3 वर्ष मुदतीसाठी तर सलीमने 7800 रुपये 2 वर्षासाठी गुंतवले. एकूण 7200 रुपये नफ्यापैकी सलीमला 3200 रुपये नफा मिळाला. तर करीमने त्या धंद्यात किती भांडवल गुंतवले होते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मग आता याच्यामध्ये पात्र सांगा कोण आहे सांगा? करीम आणि सलीम. आता या दोघांनी आता करीमने काही रक्कम माहित नाही त्याची आणि त्याच काय काढायचं आपल्याला? भांडवल काढायचं करीमचं. समजलं का? तर किती? 3 वर्षासाठी आणि सलीमनं 7800 रुपये किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. आता एकूण नफा किती आहे सांगा? 7200 एकूण नफा आहे. या नफ्यापैकी सलीमला किती मिळाले? 3200 मिळाले. आणि जो आता याच्यामध्ये करीमचे भांडवल काढायचे तर करीमचं भांडवल काढण्यासाठी करीमचा जोपर्यंत नफा माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. मग आता करीमचा नफा काढायचा असा तर सलीमचा नफा उचलायचा, एकूण नफ्याखाली आदळायचा. आदळला 200 मधून 200 गेले किती राहिले सांगा? ए बाळ तू कुठे? तू दुसरं काहीतरी लिहून राहिलाय. तू सह्या करवायला जाईल. आता काय चाललंय तू सांग बरं. इथं काय चाललं आपलं? तू काय चाललंय? करमत नाही तुला? तर मग आता या ठिकाणी सांगा 7 मधून 3 गेले किती राहिले सांगा? 4. मग आता हे 4000 रुपये कोणाचे? करीमचा नफा आहे. आता या ठिकाणी करीमचा नफा मिळाला तर आता गणित तयार आहे. मग काय म्हणायचं? जास्त संख्यावर कमी संख्या खाली, तिरपा गुणाकार. सांगा काय करायचं? कशासाठी? कशासाठी चालला तिरपा गुणाकार? कोणाचं भांडवल? करीमचं भांडवल काढण्यासाठी. मग आता या ठिकाणी जास्त संख्यावर कमी संख्या खाली, जास्त तिरपा गुणाकार. सांगा बोला. 4000 गुणिला 2 गुणिला 7800 आपण 3200 गुणिला किती? 3. तर मग आता याच्यामध्ये ठीक आहे 2 शून्याला 2 शून्यानं काटायचं. 32 आणि 40 कोणत्या पाड्यात? 8च्या. 8 चौक 32, 8 पंच 40. आता 4 किंवा 3 आणि 78 किंवा 4 हे बे क बे दोन्ही 4 करू. आता बे क बे 39 78. उचला 2 शून्य जसे तसे लिहायचे. 39 दोन्ही 78. आता त्याच्यानंतर सांगा 3 1 3 3 13 किती? 39. उचला 2 शून्य जसे तसे लिहा. आता काठच्या संपलेली कोणाचा गुणाकार? 5 आणि कोणाचा? हे 2 शून्य लिहायचे आणि 13 5 किती? 65. 6500 भांडवल कोणाचं आहे सांगा? करीमचं आहे. कचं म्हणजे करीमचं. समजलं का? आता लास्ट गणित घेऊया आजच्या पुरतं. उद्या बाकीचे सगळे एंड करूया. अ आणि ब या दोघांनी एक धंदा सुरू केला. यात अ ने 27000 रुपये 5 वर्ष मुदतीसाठी तर ब ने काही रक्कम 7 वर्षासाठी गुंतवली.
एकूण 25,000 रुपये नफ्यापैकी अला 7,500 रुपये नफा मिळाला, तर बने त्या धंद्यात किती भांडवल गुंतवले? बरोबर. मग आता याच्यामध्ये पात्र सांगा कोणकोणते, सांगा किती आहे? अ आणि ब. अने किती सांगा? 27,000. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. बने काही रक्कम, रक्कम म्हणजे काय? भांडवल. काय लक्षात ठेवायचं? रक्कम म्हणजे काय? भांडवल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. किती वर्षासाठी? 7 वर्षासाठी. आता एकूण नफा किती झाला सांगा? 25,000 एकूण नफा झालाय. त्या नफ्यापैकी आला किती मिळाले सांगा? 7,500. तर बचे भांडवल किती? मग आता बचे भांडवल काढण्यासाठी जोपर्यंत बचा नफा माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. मग आता बचा नफा काढण्यासाठी अचे नफा उचलायचा किती आहे सांगा? 7,500 उचलायचे आणि इथं एकूण नफ्याखाली हाताळायचे. वजाबाकी करा. 2 0 मधून 2 0 गेले 2 0, 10 मधून 5 गेले 5, 7 चौपदे 7 आणि 8, 25 मधून 8 गेले किती आले सांगा? 17. आता हे 17,500 कोणाचे सांगा? कोणाचे? बचे. आता या ठिकाणी गणित तयार आहे कशासाठी? बचं भांडवल काढण्यासाठी. मग काय म्हणायचं सांगा? जास्त संख्यावर कमी संख्या खाली तिरपा गुणाकार. सांगा बचे भांडवल काढण्यासाठी. मग आता बोला सगळेजण. 17,500 गुणिला 5 गुणिला 27,000 अपॉन 7,500 गुणिला किती? 7. तर 2 शून्याला 2 शून्यानं काटा. काटलं. 75 आणि 175 कोण? आता इथे घेऊ. 7 1 7, 7 25 किती? 175. अरे 25 7 175 होते का नाही? मग हे ध्यानात ठेवायचं. मग आता 25 1 25, 25 3 1 3, 3 9 27. उचला 3 0 जसे तसे लिहा. मग आता काटच्या संपलेली कोणाचा गुणाकार? 9,000 आणि किती शून्य दिसतात सांगा? आणि 5 नंबर. मग आता 45,000 कोणाचं भांडवल आहे सांगा? बचं भांडवल आहे. गणित समजलं? अशा प्रकारे एक भाग आज संपलेला आहे. उद्या दुसऱ्या भागामध्ये आपण भागीदारी हे चॅप्टर संपून जाते.